नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एक अशी भाजी जी खूप कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने बनते, पण तिची चव मात्र खूपच भारी लागते। अगदी हॉटेल किंवा धाब्यावर मिळते तशीच। हो, बरोबर ओळखलत। आज आपण बनवणार आहोत वांगी बटाटा भाजी। तर तुम्ही बघत आहात किती सुंदर अशी भाजी झालेली आहे ही। तर या भाजीसाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आणि ती कशी बनवलेली आहे ते सर्व आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर चला वळूया आपल्या पुढच्या कृतीकडे। तर वांग बटाट्याच्या रेसिपीसाठी आपण घेतलेले आहे 4 वांगे कापून घेतलेले आहे आणि ते 2 बटाटे तुम्ही बघत आहात चिरून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्या समोर हे जे वाटण दिसत आहे ते वाटण आपण कांदे, धने, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व मसाले आपण तव्यावरती फ्राय करून घेतलेले आहे आणि मिक्सर ग्राइंडमधून ग्राइंड करून घेतलेले आहे। तर हे आपले एक वाटण तयार झालेले आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत ही टमाटर, त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात आपण घेतलेले आहे कोथिंबीर, कढीपत्ता, त्याच्यानंतर आहे रेड चिली पावडर घेतलेली आहे 2 चम्मच, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, मालवणी मसाला 2 चम्मच घेतलेला आहे, दाण्यांचा कूट घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण 1 चम्मच हळद घेतलेली आहे। तर इथे तुम्ही बघत आहात आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून आपण कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यावरती जिरे टाकलेले आहे। तर मस्त आपण तेल गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर हे जिरे आपण टाकलेले आहेत। तर जिरे चांगले तडकलेले आहेत। आता मस्तपैकी आपण टाकलेला आहे रेड चिली पावडर। बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या कालवणाने। या मसाल्यांनीच एक वेगळा कलर निर्माण होतो। त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे 1 चम्मच हळद, 2 चम्मच मालवणी मसाला ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे। आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यानंतर आपण टाकलेले आहे टमाटर। तर टमाटर पण आपल्याला ह्याच्यामध्येच तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी। तर हे चांगले एकत्र करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आणि इथे टाकलेला आहे आपण हा मसाला जे आपलं वाटण आहे, आपल्या करीचा बेस आहे। तर त्याच्यामुळेच आपले करीला चांगला टेक्स्चर येणार आहे, थिकनेस येणार आहे। तर हे चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर आय बिलीव्ह ह्याच्यासाठी आपल्याला 5 मिनटं लागणार आहेत। 5 मिनटं आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे गॅसवरती। तर चांगलं असं तेल सुटू द्यायचं या मसाल्याला। इथे तुम्ही बघू शकत आहात मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि बॉईल झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत आपले मेन इन्ग्रेडियंट्स वांगे आणि बटाटे। तर वांगे आणि बटाटे आपण ॲड करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि ते चांगले आता मिक्स करून घ्यायचे आहेत। प्रत्येक वांग आणि बटाटा हे मसाल्यामध्ये मॅरिनेट झालं पाहिजे। प्रत्येक वांग बटाट्याला मसाला लागला पाहिजे। तर वांगी बटाट्याची भाजी जी आम्ही आमच्या पद्धतीने बनवतोय ती तुम्हाला दाखवतोय आम्ही कशी बनवतो आमच्या घरी। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते वांग बटाटा बनवण्याची, ही आमची पद्धत आहे। तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका। आणि धन्यवाद चॅनलला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल आणि असंच पुढेही सपोर्ट करत जा आमच्या चॅनलला। तर हे आपण ॲड केलेलं आहे गरम पाणी जे आपण साईडला ठेवलेलं गॅसवरती गरम करण्यासाठी। तर आपण 2 कप गरम पाणी ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपले वांगी आणि बटाटे चांगले बॉईल करून घ्यायचे। तर गॅसवरती आपल्याला हे 10 मिनटासाठी ठेवायचं आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे। वांगी आणि बटाटे चांगली अशी उकळली पाहिजे। हे बघा हे झालेलं आहे। आता आपण टाकलेलं आहे 10 मिनटांनंतर आपण हे बघत आहोत। तर आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे दाण्यांचा कूट, शेंगदाण्याचा कूट आपण मिक्स केलेला आहे ह्याच्यामध्ये। आता ही डिश ऑलमोस्ट रेडी आहे सर्व करण्यासाठी। चांगला बॉईल आलेला आहे, चांगला ग्लेज आलेला आहे, तर्री दिसते चांगली। ह्याच्यात आपण ॲड केलेली आहे कोथिंबीर मस्तपैकी ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये। आता ही तयार झालेली आहे झटपट। आता ही करी आपण आता एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। मला तर भरपूर भूक लागलेली आहे आता हे बघून। तर ही झालेली आहे आपली तर्रीवाली मस्तपैकी हॉटेल रेस्टॉरंट सारखी वांग बटाट्याची भाजी।
रेस्टॉरंटमध्येही अशी भेटणार नाही असं मी बोलू शकतो. तर प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. ही अशी आमची पद्धत आहे. तुम्हीही तुमच्या घरी ट्राय करून बघा ही पद्धत आणि तुमच्या प्रतिक्रिया जसं मी म्हटलं कमेंट सेक्शनमध्ये पाठवत जा. कमेंट्सचा प्रतिसाद रिक्वेस्ट आहे की कमेंट्सचा प्रतिसाद जरा वाढू द्या. आपले सबस्क्रायबर चांगले गेन झालेले आहेत. आपल्याला लाईक्स चांगले येत आहेत. पण एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ बघतात तर कमेंट्सही शेअर करत जा, तुमच्या प्रतिक्रिया शेअर करत जा आणि चॅनलला भरघोस प्रतिसाद द्या. तर हे झालेलं आहे आपला रस्सा भाजी तयार. जरूर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या भाऊ बहिणींना, रिलेटिव्सला व्हॉट्सअप ग्रुपवर, सोशल मीडियावरती शेअर करा. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची रीच वाढेल. आपल्या चॅनलचा यूट्यूब ग्रोथ भरपूर छान होत आहे देवाच्या कृपेने. आणि धन्यवाद तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे. आपले सबस्क्रायबर असाच साथ देत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. आपला एक टार्गेट आहे, आपल्याला 5,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आणि ते आपण लवकरात लवकर कंप्लीट करणार आहोत. मी धन्यवाद देतो ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि जे पण आपले नवीन सबस्क्रायबर आहेत जरूर आमच्या चॅनलवरती संध्याकाळचे व्हिडिओज बघत जा. आपला टाईम आहे संध्याकाळचा व्हिडिओ टाकण्याचा. तर भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.